हॅलो नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही आलेलो आहोत खूप दिवसानंतर गावाला। खूप असं उन्हाचं वातावरण झालेलं आहे आणि बघा आमच्या गावाला काय गाड्या वगैरे काहीच नाही आहे। आम्ही चाललेलो आहोत पाय पाय। काकीतनं पर्स पण खाली सटकते आणि हे बघा हातामध्ये आहे झोला। इकडनं जाताना काही मार्केटमधनं भाजीपाला न्यायचा आहे त्यासाठी आणलेला आहे झोला। आणि आमची मुलं चाललेली आहेत रस्त्याने पाय पाय, तर मी तुम्हाला दाखवते बघा। अशा प्रकारचा आमच्या इकडचा रस्ता आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत पाय पायी। तर बघा किती ऊन झालेला आहे, दुपारचा एक वाजलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत शेतामध्ये। तर हायवेला उतरल्यानंतर अर्धा तास पाय पाय चालायला लागतो गावामध्ये जाण्यासाठी आणि तिथून शेतामध्ये आलेलो आहोत। आता शेतामध्ये चाललेलो आहोत। तर हे बघा आमचे दोन कार्टे कसे चालले आहेत। अरे येऊ द्या। तर अशा प्रकारे खूप सुंदर असं वातावरण पण झालेलं आहे झाडांखाली आल्याच्या नंतर। बरोबर दिवाळीमध्ये एक चक्कर आलेलो होतो आम्ही गावाला आणि त्यानंतर आत्ता आलेलो आहोत। पर्स पण सारखी खांद्यावरनं निघते। काय करायला गेलेत? हा काय हरभरा वर नाही आहे का? हा आणि रस्ता कुठून आहे? आणि वरच्या पोंडीत नाही टाकला का? आहे ना हरभरा, मग चला आंधी तिकडे जाऊ। तर बघा आम्हाला तोडायची आहे हरभऱ्याची भाजी। तर आमच्या दादाला माहीत आहे कुठं भाजी आहे ते। वरती चांगली आहे का? हां आणि मम्मीनं कुठून कुठली होती त्या दिवशी? तुला नाही माहीत का? आणि मग इकडं कसं काय घेऊन चालय तू? हां तर हे बघा इथं आम्ही 4-5 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी आलेलो होतो घराचं काम करण्यासाठी। काय मस्ती करते रे तुम्ही? चला गपचूप। मुलांची चाललेली आहे रस्त्याने मस्ती आणि गाड्या पण चालू आहेत रस्त्याने। साईडनी चला बरं का, तर गाड्या येते। तर हे बघा आत्ता आलेलं आहे, जवळ असं शेत आलेलं आहे आपलं। दादा पण दमला आहे, चालू आहे हळूहळू। दादा दीदी रे घरी आहे का? दादा बघा कसं पळतोय अशा प्रकारे। तर हे बघा या घराचं आपण बांधकाम करायला आलेलो होतो आणि तेव्हा पावसाळा चालू होता। पत्रे वगैरे घालायचं राहिलेले आहेत अजून आपले। तर हे बघा याचे आता आपण विहिरीमध्ये, आपली विहीर आहे तर त्यामध्ये पाणी बघूया किती आहे ते। एवढं असं पाणी आहे आपल्या विहिरीमध्ये। हे बघा पाणी खराब झाले काय रे? कसं काय खराब झाले? हे बघा तर हे बघा इथं पाण्याचा खड्डा होता। ज्या वेळेला विहिरीचं बांधकाम चालू होतं त्यावेळेला इथं पाणी साठी खड्डा। कशाला मारामारी करते रे तुम्ही? बिनडोक नाही तर चालू आहे त्यांची मस्ती। तर हे बघा हे आमचं घर आहे, तर त्यावरती अजून पत्रे वगैरे घालायचे आहेत। काम थांबलेलं आहे पत्रे वगैरे घालायचं। तर हे बघा चाललेलो आहोत हरभऱ्याची भाजी बघण्यासाठी। कुठे आहे रे? अजून वर आहे का? वरच्या शेतामध्ये आहे बोलतो हरभऱ्याची भाजी। याच्यात काय आहे? मसूर आहे वाटतं, याच्यामध्ये पेरलेले आहे वाटतं मसूर। वरच्या याच्यामध्ये बघूया काय आहे ते।
याच्यामध्ये टाकलेला आहे वाल. हे चला मग, काय नाही येतं, चला खाली जाऊ. तर आता जाऊया दुसऱ्या शेतामध्ये रिटर्न, कारण का तिकडं वरच्या शेतामध्ये भाजी नव्हती, त्यासाठी चाललेलो आहोत तर दुसऱ्या शेतामध्ये. तर बघा दाद्या किती अडचणीमधनं आम्हाला घेऊन चाललेला आहे भाजी खुडण्यासाठी. दाद्या कुठून आहे रस्ता का पायाखाली साप बीप राहते. तर हे बघा किती अडचणीतनं चाललेलो आहोत अशा प्रकारे भाजी खुडण्यासाठी. तर हे बघा इकडं आहे भाजी शेत. काय हां, तुला नाही माहिती का काय ती? इकडं तर काट्या लावेल्या, ते काट्या काढा लागतील का? हे बघा. तर हे बघा याची भाजी अगोदरच खुडून घेतलेली आहे, कोणी त्या मम्मीनंच खुडले ना रे. तर इथे भाजी पूर्ण अगोदरच खुडून घेतलेली आहे. तर हे बघा हे हरभऱ्याची झाडं आहेत. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत गावाकडनं. खूप असा उशीर झालेला आहे आणि आम्हाला हरभऱ्याची भाजी भेटली नाही. तर मी आणलेलं आहे मार्केटमधनं वेगवेगळ्या भाज्या, कारण का मार्गशीर्ष चालू आहे आणि नॉनव्हेज खायचं बंद आहे आमचं. तर त्यासाठी मी आणलेल्या आहेत कुठल्या कुठल्या भाज्या, तर त्या मी तुम्हाला दाखवते. तर ही काही पिशवी आणलेल्या आहे गावाकडनं. याच्यामध्ये म्हणजे मी पिशव्या आणलेल्या आहेत पॅटर्न ठेवण्यासाठी. जुन्या दुकानातले पॅटर्न ठेवण्याच्या पिशव्या आपल्या खराब झालेल्या आहेत म्हणून नवीन आणलेले आहेत. ही बघा ही पाण्याची बॉटल पाणी भरून ठेवलेलं होतं. हे बघा एक आणलेलं आहे फ्लावर, आणि हे बघा शेपूची छानपैकी अशी गावठी गावठी भाजी आहे. हे बघा पालक पण बघा किती अशी मस्त मस्त आहे. याची उद्या मी भजी बनवणार आहे पालकची. आणि कोथिंबीर तर बघा किती मोठी जुडी आहे आणि एकदम गावठी आहे. ही फक्त 10 रुपयाला भेटलेली आहे आमच्या इथं गोटीच्या मार्केटमध्ये. खूप अशी गावठी कोथिंबीर, छोट्या पानांची कोथिंबीर आहे. आणि अजून एक छोटीशी शापूची जुडी. एकाला वेगळी बेळ आहे बघा, कसाऱ्याला ना फ्रीमध्ये बेळाला पाणी वाटत होते काय का, तर कल्पने तर आपण घेतल्या ते बघ. तर तिची सपटली आहे. तर टॅमॅटो पण आणलेले आहेत मी 1 किलो असे, आणि मटार आहेत 1 किलो मटार. तर हे मटार 60 रुपये किलो होते. आणि त्यामध्ये मिरच्या पण आहेत. तर आमच्या पायलचं चालू आहे व्हेज राईस बनवणार आहे, त्यासाठी ती भात थंड करत आहे. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. बाय.